नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे टाटाची नेक्सॉन पेट्रोल गाडी आहे बेस मॉडेल. आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी कसे माझे पैसे वाचवले कार बाय करताना. तर मी ॲक्च्युली ही गाडी डिसेंबरमध्ये घेतलेली, डिसेंबर 2022मध्ये. पण ह्याचं ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन जानेवारी 2023मध्ये केलं. तर डिसेंबरमुळे मला भरपूर डिस्काउंट भेटला, कारण की मी कम्पेअर केले शोरूममध्ये. म्हणजे एका शोरूमचं कोटेशन घेऊन दुसऱ्या शोरूममध्ये जा, त्याचं कोटेशन घेऊन तिसऱ्या शोरूममध्ये जा. असं केल्याने मला जवळपास 40-50 हजार वाचले. म्हणजे या गाडीची किंमत तेव्हा 930 ते 940 होती बेस मॉडेलची, पण मला ही गाडी 885ला पडली. आणि अजून पण मला एक ऑप्शन होता की मी जर एकोचा इन्शुरन्स घेतला असता तर मला अजून डिस्काउंट पडला असता, कारण की एको पण तुम्ही जर गाडी त्यांच्याकडून इन्शुरन्स घेताय किंवा बाय करताय तर ते तुम्हाला बेस्ट डील देतात, शोरूमपेक्षा थोडे पैसे कमी. आणि मी रजिस्ट्रेशन जानेवारी 2023मध्ये करून घेतल्यामुळे माझ्या सगळ्या डॉक्युमेंटवर गाडीचं रजिस्ट्रेशन जानेवारी 2023 दिसतंय. तर तुम्ही पण ही ट्रिक वापरू शकता. आता मी गाडी बेस मॉडेल घेतली, पण मी जे पैसे 50-60 हजार वाचले, तर त्याच्यातून मी माझ्या ज्या सगळ्या ॲक्सेसरीज होत्या त्या टाकून घेतल्या. आता बरेच जण बोलतात की ॲक्सेसरीज बाहेरून आफ्टर मार्केट टाकू नये, गाडीला काही इश्यू होतो. तर माझ्या बाबतीत तर मी सांगेल की मी व्यवस्थित गॅरेज ते निवडलेलं रिव्ह्यू बघून. त्याच्यामुळे मला अजून पण म्हणजे 3 वर्षात अजून एक पण प्रॉब्लेम आलेला नाही किंवा काहीच हे झालेलं नाही. तर तुम्ही पण जर तुमचे पैसे वाचत असतील, माझं असं म्हणणं नाही की तुम्ही ॲक्सेसरीज घ्या, पण तुमचं पैसे वाचू शकतात. आता समजा डिसेंबर महिना नाही आहे, पण तुम्ही कमीत कमी इन्शुरन्स कम्पेअर करू शकता, त्याच्यातून पण तुमचे थोडेफार पैसे वाचू शकतात. धन्यवाद.